वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. आपण आहोत रेल्वे स्टेशनच्या जवळ. हा रॉकेट करून येणारा फ्लायओव्हर जो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला आहे. माझ्या पाठी जर तुम्ही पाहिलं तर रेल्वे स्टेशन आहे. जुना ब्रिज पाडल्यानंतर हा नवीन ब्रिज बांधण्यात आलेला आहे. डावीकडे बघाल तर ब्रिटानिया कंपनी आहे आणि उजवीकडे बघाल तर हा सरळ रस्ता पाटोळगीकडे जातो. हा कब्रस्तान करून जातो आणि हा याच्या बाजूला आणखी एक फ्लायओव्हर आहे आणि या ब्रिजच्या खालून रेल्वे CST येथून जी रेल्वे येते ती वडाळ मार्गे पनवेल तर अंधेरी बँड्रा आणि बोरिवलीपर्यंत वेस्टर्न लाईन करून जाते. आपण जर पाहिलात तर जुना जो ब्रिज होता त्या जुन्या ब्रिजकडे जाण्यासाठी म्हणजे ह्या रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीकडे जाण्यासाठी लोकांना सहज सोपं होतं. परंतु आता हा जो ब्रिज बांधलेला आहे तो एक प्रकारचा द्रविडी प्राणायाम आहे. तुम्ही पाहिलं तर अत्यंत धोकादायक पद्धतीचा हा ब्रिज आपल्या निदर्शनाची चालू आणि पाहत असेल तर ट्रेन येते त्याच्या बाजूला मोकळी जागा आहे भिंतीच्या लगत. या ब्रिजची जी सुरुवातीपासून वरती येणारी जी मार्गिका आहे ती अरुंद आहे आणि पुढे येताना ती उंच झालेली आहे. ही मार्गिका वाढवता आली असती जर त्या भिंतीला लागूनच भिंत उभी करण्यात आली असती तर या ब्रिजची जी रुंदी आहे ती वाढली असती आणि येणाऱ्या वाहनाला रेल्वेकडे येणाऱ्या वाहनांना आणि रेल्वेच्या माध्यमातून जाणाऱ्या वाहनांना सहजता आली असती. परंतु आता हे धोक्याचं ठरत आहे. अपघात होण्याची भीती वाहन चालकांच्या मनात तसंच पादचाऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात एक अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे तिथे येण्यासाठी सर्व वाहन चालकांना द्रविडी प्राणायाम सध्या करावं लागतं. कारण ह्या ब्रिजचं उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री पाहाल तर ते आज वेगळ्याच कारणात चर्चेत आहेत आणि गुंतलेले आहेत. ते देवेंद्र फडणवीस त्यांच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन होतं. परंतु ते उद्घाटन काही झालेलं नाही. हा दारूखान्याचा पट्टा आहे. पुढे जर गेला तर डाव्या हाताला म्हणजे या हाताला गेला तर ब्रिटानिया आहे आणि हा खालून रोड जातो तो सरळ वडाळ मार्गे निघतो. परंतु उद्घाटन झाल्या नसल्यामुळे आता पाहिलं किती टॅक्सी सरळ गेली असती तिला पुढे जाऊन लेफ्टला युटर्न करावं लागतं आणि तिथून येणाऱ्या गाड्यांना पूर्ण गाडी युटर्न करून इथे यावं लागतं. आता सरळ जायचं असेल तर तिकीट खिडकीकडे तो जाणार कसा, त्याला तिकीट काढण्यात येणार कसा. संध्याकाळच्या नंतर मोठा प्रॉब्लेम असतो. तिथे लाईट करतात. तिथे जे समाजविधायक शक्ती आहेत त्यांचा तिथे राबता असतो. रात्रीच्या वेळेला महिलांना खाली उतरून बस पकडून जावं लागतं आणि अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही जर पाहिलं तर मागच्या तासाभरामध्ये पोलिसांचं एक साधं वाहनही तिथून जाताना निदर्शनास आलेलं नाही. पूर्वी या पट्ट्यामध्ये 2 चौक्या होत्या. या खाली पोलिसांची चौकी होती ती कुठे निदर्शनात येत नाही आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक चौकी होती तिथे कोणत्याही पद्धतीचा पोलिसांचा बंदोबस्त नाही. ट्रॅफिक पोलिसही मनमागीप्रमाणे लोकांनी स्वतःहून या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या गाड्या चाललेल्या आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस इथे पाहायला मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. या संदर्भात आपण दोन्ही पक्षाचे नेते सलीम खतीब यांच्याशी या ब्रिजच्या संदर्भात नेमकं काय कमतरता राहिली जेणेकरून शासनाचा पैसा नागरिकांच्या टॅक्समधून दिलेला पैसा वाया जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधतो. सलीम भाई नमस्कार, आपलं स्वागत आहे. नेमकं तुम्ही काय म्हणू शकता या संदर्भात?